नमस्कार मंडळी, शीतलची दुनिया या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर काल 14 एप्रिल होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती। तर मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देत आहे। कारण काल देणं मला जमलंच नाही, कारण एक गोष्ट अशी घडली की सगळे आम्ही घाबरून गेलो। आणि तसेच 14 एप्रिलला जयंतीसाठी आम्ही अकलूजला जाणारच होतो, त्यामुळे शनिवारीच रात्री आम्ही सगळी आवरावर करून ठेवली होती आणि रविवारी लवकर निघणार होतो। आणि अचानकच माझ्या मोठ्या जावेचा फोन आला आणि दादांना असं झालं म्हणून सांगितलं। दादा म्हणजे माझे सासरे। तर त्यांना एकदमच उलट्या, ताप आला, चक्कर यायला लागली आणि कसं तरी वेगळंच करायला लागलं। त्यामुळे माझ्या दिरांनी जावेनी त्यांना ICU मध्ये ॲडमिट केलं। पण ही गोष्ट मला त्यांनी रात्री सांगितलीच नाही। रात्रीच्या 2:30-3 वाजता ही घटना घडली होती शनिवारच्या। पण त्यांनी मला सकाळी लवकर म्हणजे 7 वाजता रविवारी सांगितलं, कारण मी घाबरेल म्हणून आणि रात्रीचंच तिकडं जाईल म्हणून। मग आम्ही सर्वांनी पटापटा लवकर आवरलं आणि जाण्यासाठी निघालो होतो। तर दवाखान्यात गेलो तर सगळ्यांना लगेच भेटू देत नाही, दोघं जाऊनच ICU मध्ये भेटावं लागतं। मग सगळे भेटून आल्यावर मी गेलते, मग दादांना थोडंसं जेवणही चारलं। आता त्यांची तब्येत बरी आहे, पण तरी पण अजून 2 ते 3 दिवस त्यांना ICU मध्येच ठेवायचं आहे। त्यांना निमोनिया झाला म्हणून सांगितलं, रक्ताचे रिपोर्ट तसे आले। तर हे माझे सासरे आहेत। माझे सासरे म्हणजे माझे एक दुसरे वडीलच आहेत। त्यांचा स्वभाव एवढा छान आहे की त्यांनी आम्हाला कधीच सुना म्हणून कधीच वागवलं नाही। 4ही सुना त्यांनी मुलीप्रमाणेच वागवल्या आहेत। त्यामुळं आम्हाला आमच्या दादांचा खूप अभिमान वाटतो आणि त्यांचा स्वभाव खूप छान आहे। तसंच माझी सासरची फॅमिली पूर्ण सगळी छान आहेत, माझे दीर जावं सगळी छान आहेत। आमची अजून एकत्रच फॅमिली आहे। तर चला, आता हा छोटाच व्हिडिओ बनवला आहे, कारण जरा टेन्शनमध्ये आहे। मग दादा परत अजून नीट झालं तर अजून मी व्हिडिओ बनवेन तिकडचं। तर चला, अजून कोणी माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की करा आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि व्हिडिओ कसे वाटले ते मला कमेंट करून पण नक्की सांगत जावा। धन्यवाद।